SMDT कॉलेजमध्ये मी डिप्लोमा केलाय भरतनाट्यमचा. बालकल्याण नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये. तिथे मी स्पेशली एबल्ड अपंग मुलांसाठी नाच शिकवत होते. नोकरी करत होते मी तिथे नृत्य शिक्षिका म्हणून. पहिल्या वेळेला जेव्हा मी पहिला डान्स केला तेव्हा मी गांगरले, कारण तिथे 30च्या वर कॅमेरे होते आणि एक तर स्टेडी कॅम मला अंगावर वगैरे यायला लागला आणि इकडे आपण काहीतरी करतोय. मी टू मुवमेंट मला खूप महत्वाची वाटते, कारण ज्यांचा आवाज दबला गेला होता त्या मुली बोलू शकल्या. मग काय झालं त्याचं? त्या मुलींवर दबाव आणला का? सिस्टीमने सपोर्ट का केलं नाही? प्रत्येक मुलीला नजर तरी झेलावी लागतेच. म्हणजे मला खूप आवडेल की ती नावं घेऊन सांगून टाकावं की तुमचं हे वागणं मला आवडलेलं नाही आणि असं वागायचं नाही, माझ्या बरोबर नाही आणि कोणाच बरोबर नाही. एक्झॅक्टली. आज अशी परिस्थिती आहे की मी दिसले तर उठून उभे राहतात, ते इतके टरकलेत ते मला, आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. व्हॉट इज लव्ह फॉर यू? चुकीची माणसं आयुष्यात आल्यानंतर आपलं किती नुकसान होऊ शकतं ते मी भोगलंय. नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी आणि आज मी आली आहे कांचन अधिकारीकडे. कांचन अधिकारी या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण तिच्या द कांचन अधिकारी शो मध्ये आम्ही खूप गप्पा मारल्या आहेत. कांचननी इतके अप्रतिम प्रश्न मला विचारले जे मला कधीच कुणी विचारले नव्हते. आम्हाला उत्सुकता आहे की तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला. आम्हाला फीडबॅक द्या, नक्की सांगा कसं वाटलं. आणि कांचननी अजून कोणाशी गप्पा मारल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर तेही गेस्ट आम्हाला कळवा. आणि माझा एपिसोड तर नक्कीच बघा, मला खूप धमाल आली. थँक्यू सो मच अँड सी यू गाईज. हा पॉडकास्ट सादर करीत आहे कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. पारंपरिक सौंदर्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान असलेली अस्सल पैठणी साड्यांची खास श्रेणी. कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. आजच भेट द्या आणि अनुभवा परंपरेचा राजेशाही स्पर्श. सोनाली, तू अभिनेत्री तर उत्तम आहेसच, परंतु उत्तम लेखिकाही आहेस. आणि मी तुझी वाचलेली आहेत पुस्तकं, आणि एखाद्या सराईत लेखकाने लिहावं अशी तू लिहितेस. आणि म्हणूनच प्रेक्षकांना मी इथे सांगू इच्छिते की हे सोकुल हे तिचं पहिलं पुस्तक आहे. आणि हे तुम्ही जरूर आणा आणि वाचा. खरंच अतिशय सुरेख पुस्तक आहे हे. ओके. आणि आत्ताच नुकतंच तिचं ह्याचा टेक 2 पार्ट 2 ह्याचा सोकुलचा तिने आणलेला आहे. राजहंस प्रकाशननी हे प्रकाशित केलेले आहे. ती लोकसत्ताच्या विवा या पुरवणीची ती गेस्ट एडिटर पण होती. सो ह्या आपण तुझ्या आता कलेकडे वळण्याआधी मी तुलाच सांगणार आहे ह्यातलं वाचून दाखवायला. त्याच्यामधलं लास्टचं एक तुझं ताक म्हणून असं ते एक होतं, म्हणजे ताजा कलम. ताजा कलम. तर त्या ताजा कलम मधलं एक तू छोटसच आहे तेवढं पहिलं, हे इथून इथून इथपर्यंतच असं ते तुझ्या ह्याच्यामध्ये तू छानपैकी वाचून दाखव. कारण का हा असा योग मंडळी परत येणार नाही बरं का. तेव्हा पण किती छान तुला हे आवडलं. मला जेव्हा मी लिहित होते लोकसत्तेसाठी तेव्हा ना लेख लिहून झाल्यावर मला असं वाटायचं की काहीतरी सांगायचं राहिलंय, तर पत्रामध्ये ताजा कलम लिहायचो आपण. तर तो मी अनेकदा लिहायचे. आणि मग पुस्तक जेव्हा मी लिहित होते तेव्हा आता हा शेवटचा लेख असणार आहे, कारण पहिलं कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाचं होतं. मग शेवटचा लेख लिहिताना आणि दुःख होतं कुठेतरी. अगं, आणि कारण मी पण लिहिलंय, सकाळला लिहिलंय, लोकमतला लिहिलेलं आहे, पुढारीला लिहिलेलं आहे. किती छान. आणि आपलं वाचकांशी एक संवाद होतोय, सुरू होतो तो. तर मी चष्मा घालू का जमेल मला? जमेल. जमेल. ताक तर अच्छा टाटा बाय बाय म्हणणं हे जितकं छोटं तितकं बरं वाटतं ना. दुसऱ्या कुणाला निरोप देणं वेगळं आणि आपण स्वतः निरोप घेणं वेगळं. कितीतरी जण बाय म्हणल्यावर तडक निघतात, एकदाही मागे फिरून बघत नाहीत. याचा अर्थ त्यांचं भावनाप्रधान असणं कमी अधिक असतं असं नव्हे, पण मला येत नाही तसं. निग्रह वगैरे छे, जमतच नाही. मी 17 वेळा मागे वळून बघत राहते. आउट फोकस होईपर्यंत डोळ्यांनी भेटत राहते. काय साठवायचं असतं कोण जाणे. पण मला वाटतं ते पोचत असणार. आपल्याला झालेला आनंद, दिलासा मिळाल्याची, जीवाला बरं वाटण्याची भावना,
मिस करणार असल्याची हुरहुर आणि औपचारिकतेला छेदत व्यक्त झालेले आभार. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. किती मोजक्या शब्दातच तू इतक्या सुंदर भावना मांडलेल्या आहेस. सो मंडळी नक्की वाचा सो कूल पुस्तक घेऊन. आता आपण तिच्या एका वेगळ्याच डायमेन्शन कडे वळणार आहोत आणि ते म्हणजे आय वॉज नॉट नोईंग दॅट यू आर अ डान्सर. ही कला कधी घेतलीस आणि चक्क झलक दिखलाजा 2 याच्यामध्ये तू अपिअर झालेली हो, आहेस हो. त्याविषयी सांग. अरे वाह! किती छान तुला हे माहिती आहे आणि तू माहिती काढली आहेस. अगं मी क्लासिकल डान्सर आहे. अच्छा, मी ओके. भरतनाट्यम शिकलीये. माझ्या गुरु ओ, माणिकताई अंबिके ओके, पुण्याच्या. ओके. किती वर्ष म्हणजे हे 11 केलं? वर्ष शिकले. आह! आह! लोक म्हणजे मूर्ख आहेत त्यांनी वापरलं का नाही तुझं हे आर्ट पिक्चर मध्ये? हां? मी 11 वर्ष शिकले आणि माझं अरंगेत्रम तर झालंच, पण ना मी एस-एन-डी-टीची विद्यार्थिनी सुद्धा आहे. तर मी अच्छा. फर्ग्युसन कॉलेजची आहे, पण हां. एस-एन-डी-टी कॉलेजमध्ये मी डिप्लोमा केलाय भरतनाट्यमचा. ओह! ओह! त्यामुळे मला माणिकताईंकडे खूप वर्ष शिकायला मिळालं. मी नाचाचे क्लासेस घेत होते. आह! हो, पॉकेट मनी म्हणून मी अच्छा, अच्छा, माझ्या अच्छा. आईच्या सो पाळणा स्वीट. घरातल्या मुलांना आणि आमच्या कॉलनीतले काही स्टुडंट्स यायचे. त्यांना मी नाच शिकवत होते. बालकल्याण नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये. हं, तिथे मी स्पेशली एबल्ड हं, अपंग हं, मुलांसाठी नाच हं, शिकवत होते. हं. नोकरी करत होते मी तिथे नृत्य शिक्षिका म्हणून. ओह! 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 आणि मग सिनेमेत सुरू झाले. मग मी नाच कंटिन्यू नाही केला. हं. पण आता कधी म्हणजे प्रॅक्टिस वगैरे असं वेळ मिळतो का आधी एकतर? क्लासिकल डान्ससाठी नाही मी वेळ हां. काढला, पण गंमत वाटेल तुला. मध्ये एकदा मी माणिकताईंकडे गुरुपौर्णिमेला गेले होते आणि त्यांच्या विद्यार्थिनी गुरुपौर्णिमेसाठी आल्या होत्या आणि हां. त्या सगळ्या जणी काहीतरी माणिकताईंसाठी हं, सादर करणार होत्या. हं, तर आलारिपू खूपच छोटा असतो, हं, म्हणजे तो हं, 3-4 मिनिटाचा असतो मला हं, वाटतं. अगदी बेसिक म्हणजे हं, जे भरतनाट्यममध्ये आलारिपू, हं, स्वरम, हं, अ, तिल्लाना, हं, वर्णम या गोष्टी असतात. त्यातला आलारिपू हा सगळ्यात छोटा. हं, अनेक आडव असतात त्याला हं, जोडून बनवलेली रचना. हं, मी अडियार घराण्याची आहे. हं, हं. तर माणिकताई नमस्कार वगैरे झाल्यावर म्हणाल्या, "चला उभं राहा." त्या सगळं आणि मी गडबडले. म्हटलं, "बापरे!" तर एक श्वास घेतला. नमस्कार तर लक्षात आहेच. आणि मी न चुकता संपूर्ण आलारिपू सादर केला. क्या बात है! हे त्यांच्या शिकवण्याचं श्रेय आहे. कारण त्यांनी असं शिकवलंय, ते इथे बसलंय. सो स्वीट यार. तर तशी माझी शास्त्रीय नृत्याची तालीम चालू नाहीये, हां, रियाज चालू नाहीये. पण अलीकडे म्हणजे हां, जवळ 2025 पासून मला वाटायला लागलंय, की करून तरी बघावी हां. तालीम. एक फेज आली होती माझी, जेव्हा मला असं वाटलं, की मला काही शोधताच येत नाहीये ह्याच्यामध्ये. तेव्हा मी शास्त्रीय नृत्यापासून जरा दूर गेले. कारण काय झालं, जे शिकवलंय त्या मात्रांमध्ये, त्या तालामध्ये हां, तेच तुम्हाला सादर करायचंय. हां. आणि आपण जरा काय म्हणतात त्याला, जादापणा करतो ना, की अभिनयात कसं शोधता येतं, नाचात तेच-तेच करावं लागतं. अरे पण तेच-तेच करा ना अनेक वर्ष. मी केलं, नाही तेच असं तेच नाही. केल्यानं तुमच्यामध्ये जो एक स्विफ्टनेस येतो, जे एक सहजता येते, जी माधुरीमध्ये आपण पाहतो, द लाइक ग्रेटनेस. लेजेंड. पण तू एवढा डान्स शिकलेला असेल तरी लोकांसमोर फक्त ते हो. आणि मला असं वाटलं होतं माझा एक अग्निवर्षा नावाचा सिनेमा होता. त्यातही माझे 1-2 नाच आहेत. हां, थोडे क्लासिकल बेस आहेत, पण तो तेवढा चालला नाही हां. सिनेमा. तेच असतं की लोकांच्या ते लक्षात राहतं की जे समोर बघितलं आलंय, गेलं. चाललंय म्हणून ते हो, पिक्चरचं रिलीज होणं हे किती इम्पॉर्टंट आहे या अगदी. सगळ्या आणि मोठ्या स्केलला असं म्हणून. मग झलक दिखलाजाच्या वेळेला काय झालं, तेव्हा मला विचारलं गेलं, हं, की "तू हं, भाग घेशील का?" आणि हं, मला ती संकल्पनाच खूप आवडली, हं. की आपण नाच शिकायचा, वर ते आपल्याला पैसे देणार, वर टीव्हीवर पण दाखवणार. तर फारच छान. हां. मला टॉबी नावाचा माझा कोरिओग्राफर होता, हां, जो मोना सिंग बरोबर हां. जिंकला होता टायटल आदल्या हो. वर्षी. आणि माझ्या सीझनला मोना होस्ट होती. हां. आणि दर आठवड्याला एक डान्स फॉर्म हां. शिकायचा आणि सादर हं, करायचं. हं, आणि जजेस कोण होते? हं. शामक दावर, ओह! जितूजी आणि ओह! उर्मिला मातोंडकर. ओह! खूप मस्त. मला खूप शिकायला मिळालं आणि अनेक आठवडे चालला चालला. हा झलक दिखलाजाचा सीझन. मी क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन आउट झाले. हां.
आणि पण मग किती म्हणजे काय टफ असतो तो. हो, खूप काय टफ काय आहे, डान्स टफ फॉर्म्स असतो, शिकायला टफ मिळतात असतो तो. म्हणजे मी आणि पाहते ना ते. आणि इट्स नॉट लाईव्ह असतं. हां आणि तुम्हाला इट्स टेक नॉट नाही दॅट मिळत. ईझी. हां, परत टेक नाही मिळत. येस. नाही. आणि मला म्हणजे तुला हे ऐकून हसू येईल, की पहिल्या वेळेला जेव्हा मी पहिला डान्स केला, हं. तेव्हा मी गांगरले. कारण मला कधीच एवढ्या कॅमेऱ्यांची सवय नव्हती. 1 कॅमेरा, 2 कॅमेरा, 3 कॅम सेटअप आपण समजू शकतो. तिथे 30च्या वर कॅमेरे होते आणि एक तर स्टेडीकॅम मला अंगावर वगैरे यायला लागला. बरं त्याला सांभाळणारा माणूस त्याच्या मागे आणि इकडे आपण काहीतरी करतोय. आणि मी म्हणलं हा पडेल, हा जाणार पाऊल वगैरे असं. तर टॉबी मला म्हणतो, "अगं तू त्याच्याकडे कशाला बघते?" तुझं बघ. पण मला ते खूप असं ओव्हरवेल्मिंग झालं, की बापरे! हे अशा पद्धतीने कॅप्चर करतात रियालिटी शोज. तर मला ते समजायला जरा थोडे वेळ लागला आणि हां. स्टेडीकॅम म्हणजे अभिनय करताना स्टेडीकॅम असणं हं. किंवा शॉट देणं हे हं. वेगळं आहे. हं. आणि रियालिटी शोज मधला स्टेडीकॅम आणि ती क्रेन जी हं. फिरते त्याला फेस करणं हं. हे एक वेगळं टेक्निक टेक्निक आहे. आहे, टेक्निक आहे. टेक्निक आहे. करेक्ट. त्याच्यानंतर म्हणजे प्लस आता एवढे लाईट्स हे ते, हो, ते सगळे म्हणजे घेणं आता आणि आपण बघतो की सगळेजण तयारच असतात की कॅमेरा येऊ दे आणि आय फ्लर्ट विथ द कॅमेरा. तयार असतात. पण मला ते समजायला वेळ लागला की अरे बापरे! आपण ओकेच राहायचं असतं. आपण आपली स्टेपच करायची, पण ते कॅप्चर करतायत आपल्याला. द वे दे कॅप्चर अँड आफ्टर एडिट द होल थिंग कम्स आउट इन व्हेरी डिफरंट फॉर्म. म्हणजे ॲब्सोल्युटली. एक तर वेगळ्याच याने. खूप मजा आली झलक दिखलाजा करताना. मस्त माझे को-स्टार्स होते त्याच्यात. खूप जणांनी भाग घेतला होता. लव्हली. नेगीजी होते, सुधा ओके. चंद्रन मॅम होत्या. ओह! खूप जण होते. रॉनित रॉय होता. ओके. संध्या मृदुल होती. काय अच्छा. नाचते हो, संध्या. अच्छा. काय एवढं कल्पना नाही तिच्या हो. डान्सवर. असंच असतं ना, की लोकांचं ते हिडन आर्ट बाहेर येत नाही आणि अगं मिका त्यामुळेच होता. कुठेतरी ओह! ओह! खूप मजेदार माणसं होती आमच्याकडे. लव्हली, लव्हली. 2011 साली तुला कावेरी नावाची एक गोड मुलगी झाली. मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. कारण का यू आर अ डॉटेड मदर. तर त्यामुळे तेव्हा तू कसं म्हणजे सगळं मॅनेज करत होतीस? अ, तयारी तर अजिबात नव्हती, माहिती नव्हतं. हं, हं. आपल्याला बाळंतपणाचेच म्हणजे गरोदरपणात काय काळजी घ्यावी हं, याचे सल्ले देतात. हं, हं, पण नंतर काय करायचं हं. ह्याचे कुणाकडेच काही उत्तर नसतं. तर पहिला सिनेमा मी केला ना, त्याचं नाव होतं म्हणजे हं. कावेरी झाल्यानंतर त्याचं नाव पुणे 52. हां. निखिल महाजनमुळे येस. मी तो हं, केला. हं, अ, त्याच्या त्याचे प्रोड्युसर्स होते उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि श्रीरंग गोडबोले. हं, उमेशनी आणि गिरीशनी लावून धरलं आणि निखिलनी मला धीर दिला, की सो व्हॉट? हं. बाळ झालंय म्हणजे इट्स अ इट्स पार्ट ऑफ फाईन. लाईफ. याह! मला तुझ्याबरोबरच काम करायचंय आणि तूच तो रोल केला पाहिजेस. एक मला तेव्हा डॉक्टरनी सांगितलेलं वाक्य आठवते. डिलिव्हरी इज नॉट अ डिसीज. सो मला तेवढं आवडलं. म्हटलं येस. ह्याच्यात सगळं आलं म्हटलं. खरंय. त्याच्यामुळे तर मला शिकायला मिळालं खूप. कारण हां. पुण्यात शूट होतं. येस. माझी डिलिव्हरी मुंबईत झाली. मी नंतर 1-2 महिन्यांनी आईकडे काही दिवस ऑफ राहायला कोर्स, गेले ऑफ होते. कोर्स. याह! पण तरी मी मुंबईतच पण राहिले होते. होते 3 महिने. हं. शूटिंगच्या वेळेला मी आई-बाबांच्या घरी राहायला हं. गेले आणि हे येस. पार्सल यायचं माझ्याबरोबर. व्हॅनमध्ये असायचं हो. आणि मी शिकले. हं. अ, मला मी कोपिंग अप विथ ऑल द कळलं आणि थिंग्स. ते हां. निखिलमुळे कळलं. कारण निखिल म्हणला, "न घाबरता ये. हं. काही प्रॉब्लेम नाहीये. हां, आपलं ते टेन्शन कॅरी करू नकोस म्हणजे म्हणजे थोडक्यात. नाटक नाहीये. हां. त्या हां, शॉर्ट्स आहेत." डोक्यामधल्या हार्ड डिस्कमध्ये ते कॅरी नको करू. करेक्ट. आणि त्याचा खूप फायदा झाला. हं. त्याच्या पाठोपाठ कॉन्फिडन्स लेव्हल येते पटकनच. हो. हं. आणि मला असं वाटलं, की हा एक नवीन प्रवास सुरू होतोय आपला. वॉव! एक वेगळी जबाबदारी आहे ओके, आणि एक वेगळं नातं घडतंय. ओके. कारण बाळाला कडेवर घेण्याची एक इमेज असते आपल्या हं, मनात किंवा जोजवण्याची असते. हं, पण त्या 24 तास बाळ आपल्या बरोबर हं, असतं. त्यामुळे त्या हं, रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे हं, आपल्याला कळतं, की हे काहीतरी खरं-खरं आहे. हं. आणि मला तर खूप आनंद झाला होता. कारण माझ्यात ते इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे मला लहान मुलं आवडतात आणि मला हे बरं वाटलं होतं, की आता हे बाळ माझं आहे.
तुझ्यामुळे मी झाले आई. आणि हे बाळ कुठे जाणार जाणार नाहीये. नाहीये. नाही तर शूटिंग संपल्यावर ती बाळ टाटा वगैरे करून जातात. हे माझं आहे, थांबणार आहे माझ्या बरोबर. बिफोर गेटिंग मॅरिड आय टोल्ड माय मदर दॅट माझं आयुष्याचं एक ध्येय आहे, एक लग्न एक मूल. तर माझ्या शपथ मी आईला सांगितलं तर म्हणा माझ्या आयुष्याचं एक ध्येय आहे, एक लग्न एक मूल. म्हटलं टिकलं तर तेच लग्न, नाही तर नाही, नाहीतर म्हटलं एक मूल तर म्हटलं मला पाहिजेच आहे. आई गं. सो ती मी असं म्हणजे केलेले होतं माझ्या तू आयुष्याची काही. मुंबईचीच आहेस? हो, ध्येय एकदम अशी ठरवून ठेवलेली होती काही काही. स्वीट. चला आता आपण एखाद्या छोट्या हलक्या फुलक्या प्रश्नांकडे आता जातो. सोनाली कुलकर्णीचा दिवस कसा असतो? दिवस आज उजाडला, चला सूर्यवरती आला. चला वर्कआउट करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, कारण वर्कआउट झाल्यानंतर चहा मिळणार आहे. Yes. तर मला खूप आवडतं सकाळी सकाळी Yes. वर्कआउट करायला. मग माझा चहा आणि किती पेपर्स, तासाचं वर्कआउट एक तास. तासभराचं. येस. 1 तास क्लीन, म्हणजे माझा डेडिकेटेड वर्कआउट असतो तो. आणि त्याच्यानंतर 30 ते 45 मिनिटं मी शूटिंग नसेल तर काढते, ज्याच्यात मी स्विमिंग करते किंवा सायकलिंग करते किंवा वॉकला जाते. आणि शूटिंगचा दिवस तर शिफ्टवर अवलंबून असतो. पण माझा नवरा ऑफिसला जाईपर्यंत त्याच्याबरोबर मी असते आणि आम्ही एकत्र काहीतरी दिवसभराचं. आणि त्याचं असं होतं, आत्ताच बोललं पाहिजे, मी काहीतरी आठवण करते, आपण करायचं का बुकिंग सुट्टीचं वगैरे. तर तो म्हणतो संध्याकाळी आल्यानंतर. करूया वगैरे. मग मी पर्टिक्युलर आहे, मला माझी आर्थिक घडी नीट ठेवायला आवडते. त्यामुळे आपले बँक, टॅक्सेस, TDS, GST पेमेंट्स राहिलेली असतात. दॅट्स रिअली गुड, ग्रेट. माझा प्रश्न होताच याच्यात एक. हो, हो, माझ्या इथे बघा लिहिलेलाच एक मी प्रश्न आहे की पूर्वी कलाकार हा कलंदर असायचा. आपण बघितलं बालगंधर्व यांना त्या काळामध्ये त्या काळाप्रमाणे त्यांचं मानधन चांगलं व्यवस्थित मिळत होतं, परंतु अंतकाळी त्या माणसाकडे कधीच पैसा हो, राहिलेला हो. नव्हता. आणि ही अशी अवस्था त्या काळामध्ये खूप आर्टिस्टची झालेली आपण पाहतो. परंतु आजकालचे जे आर्टिस्ट आहेत की बाबा ते आपलं सगळे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे सगळी बरोबर सांभाळून असतात. सो यू टेक इंटरेस्ट इन ऑल दिस थिंग्स? ऍब्सोल्युटली. मी हा. आय मॅनेज माय फायनान्सेस. हम्म. आणि मी त्याबद्दल खरं म्हणजे मला वर्कशॉप घ्यायला आवडेल कलाकारांचं. Oh, really? That's so खरंच, कारण मी nice, त्याच्यासाठी खूप really. मोठी किंमत मोजलेली आहे. हा. चुकीची माणसं आयुष्यात आल्यानंतर आपलं किती नुकसान होऊ शकतं ते मी भोगलंय. आणि माझे इतके पैसे वाया गेलेले आहेत ह्याचं ज्ञान नसल्यामुळे. तर जेव्हा ज्ञान मिळालं तेव्हा मी त्या पैशांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मला माझ्या लाडक्या कलाकारांवर किंवा माणसांवर पैसे उधळायला फार आवडतं आणि ते उधळण्यासाठी कमवले पाहिजेत पैसे ह्याची मला जाणीव आहे. Exactly. त्यामुळे मी पैसे कमवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती करायची माझी संपूर्ण तयारी आहे आणि त्या पैशाची काळजी घेण्याची तयारी आहे. त्यामुळे मी खूप मला हे तुझं खूप आवडलं वाक्य की वर्कशॉप घेतलं पाहिजे, कारण की बरेच जणांना हे कळत नाही आणि त्यामुळे ते घेणं फार गरजेचं आहे. आताच मध्यंतरी एक मुवमेंट झालेली होती, मी टू मुवमेंट. आणि मी टू मुवमेंट ही फार अतिशय चांगली मुवमेंट झाली असं मला वाटतं, ज्याच्यामुळे कुठेतरी काम करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कुठेतरी बदलला गेला, तिला कुठेतरी एक चाप बसला असं मला वाटतं. त्याच्याबद्दलची तुझी मतं. आणि यू हॅव बीन इन द लाईन पास्ट मोर दॅन 30 इयर्स. सो तुला यातले काही अनुभव? मी टू मुव्हमेंट मला खूप महत्वाची वाटते, कारण ज्यांचा आवाज दबला गेला होता त्या मुली बोलू शकल्या. पण माझी खंत ही आहे की एक उसळल्यासारखी ती मुव्हमेंट आली आणि निवळली निवळली, ती तडीच नेली गेली नाही. मग काय झालं त्याचं? त्या मुलींवर दबाव आणला का? मग त्या मुली बोलायच्या का थांबल्या? मग त्या कुरबुर का करत राहिल्या? जर बोलण्याची इतकी धाडस दाखवलं होतं तर त्यांना सिस्टीमनी सपोर्ट का केलं नाही? त्यांना न्यायालयीन फेऱ्यात कशाला अडकवलं? आणि मी एक दोघांबद्दल म्हणत नाहीये. काही परदेशातल्या केसेस अशा आहेत की त्याचा निर्णय लागला, त्या माणसांना नोकरी सोडावी लागली. पण इकडे काही जणांच्यावर बॅन लागले, म्हणजे मी आता नाव नाही घेणार, परंतु लागले बॅन. ओके. तर 1-2 वर्ष त्यांनी काम नाही करायचं असं बॅन. ओके. तर यासाठी डिडंट पब्लिशाइज्ड, बट आय केम फ्रॉम द हॉर्सेस माउथ, म्हणजे केम टू नो. सर, आणि हे हश नसलं पाहिजे. जर ती मुव्हमेंट, मग ती प्रयत्न असा केला पाहिजे की त्या
चुकीच्या माणसाची बदनामी करणं हा हेतू नव्हता. हेतू हा होता की या गोष्टी माझ्या बाबतीत का घडल्या आणि त्या दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडू नयेत. यासाठी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी धाडस एक्झॅक्टली. गोळा करणं आवश्यक आहे. माझ्या बाबतीत काही असे प्रसंग घडलेच नाहीयेत असं नाही. अं, पण माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये मी माझ्या आईला खूप मोठं क्रेडिट देईन एक्झॅक्टली. की तिने मला कधीच भाई हे कुठे बोलू नको असं कधीच सांगितलं नाही. कारण प्रत्येक मुलीला नजर तरी झेलावी लागतेच. हा 110%. धक्के झेलायला लागतात, नजर झेलायला ते लागते. स्पर्श भोगावे लागतात. हो. तर या गोष्टीसाठी माझ्या आईने मला सावध केलं हा. होतं. आज शाम को आप क्या कर रही है? हे मी आईशी बोलू शकले. एक्झॅक्टली. आणि माझा प्रयत्न असा आहे की मी कधीच या गोष्टीला भीक घातलेली नाही. आणि जेव्हा त्रास झालाय तेव्हा तो मी व्यक्त केलेला आहे की तुमचं हे वागणं मला आवडलेलं नाही आणि असं वागायचं नाही. माझ्या बरोबर नाही आणि कोणाच बरोबर नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मला खूप आवडेल की ती नावं घेऊन सांगून टाकावं. त्या माणसांच्या वयाचा मान ठेवून मी थांबते. किंवा त्यांची पोझिशन आता बरी असेल किंवा नसेल, जे काही असेल, पण मी माझ्याकडून त्यांना धडा शिकवलेला आहे. See, the thing is that your position, your money, your thing doesn't give you right to do a bad this thing with any girl. बेसिकली Absolutely. हे एक महत्वाचं आहे. आणि हा सन्मान जो आहे आपला आपला एक्झॅक्टली. तो आपण कमांड केला पाहिजे. कसं आहे, फक्त 8 मार्चला करायचं आणि गप्प बसायचं. नाही ते तर बरोबर ते नाही. आज अशी परिस्थिती आहे की मी दिसले तर उठून उभे राहतात ते. हो. इतके टरकलेत ते मला आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. नाही, तर- तसं करायलाच पाहिजे. नाहीतर काय, तुम्ही ह्या लाईनीमध्ये काम करत असा, तुम्ही बँकिंग लाईन क्षेत्रात असा, तुम्ही ट्रॅव्हल क्षेत्रात असा, तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात असा, सगळ्या क्षेत्रात हे घडत असतं. सगळीकडे हे पाहायला मिळतं आणि त्याला कुठेतरी चाप लागणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण एकमेकींना एक्झॅक्टली सपोर्टिव्ह असलं पाहिजे. असायलाच आणि मी पाहिजे. नेहमी बघितलं, पुरुष पुरुषाला सपोर्टिव्ह राहतो आणि स्त्री जी आहे ती जाऊन चोंबडेपणाने दुसरीकडे बडबड करते. अगो तुला कळलं का म्हणून. म्हणजे हे पहिलं थांबवलं पाहिजे. यू आर गोइंग टू सेल इन द सेम बोट. आज नाही तर उद्याला यू बिंग अ वुमन यू आर गोइंग टू सेल इन द सेम बोट. सो ह्या गोष्टी पहिल्या मला कुठेतरी महत्वाच्या वाटतात. आणि प्रत्येक माणूस माझ्यासारखंच असेल असं नाही. त्या मुलीला Exactly. त्या दिवशी नाही बोलता येणार कदाचित, पण महिन्याभराने तिला बोलण्याचं धैर्य तिने गोळा केलं तर तिला बोलू द्यावं. कारण असं नसतं ना, प्रत्येकाचं ग्रूमिंग माझ्यासारखंच झालंय असं नाही. किंवा मी ज्या पद्धतीने मला घडवलंय, मला ज्या प्रकारची माणसं भेटली, त्या माणसांनी मला जी ताकद दिली. येस. तू प्रियाचा उल्लेख केलास. आज मला तेंडुलकरांसारखा मित्र मिळाला होता, एक्झॅक्टली. ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं की यू मॅटर टू मी, मी आहे तुझ्या बरोबर. येस. असं कोणाला किती जण म्हणाले असतील. असं Yes. नसेल कोणा एखाद्या मुलीला आयुष्यात कोणी मिळालं. एक्झॅक्टली. तिच्यासाठी आपण नाही तर कोण उभं राहणार. एक्झॅक्टली. आत्ताला तेंडुलकरांचा उल्लेख केला तेव्हा मला अगदी राहवत नाहीये. म्हणजे आपण ऍक्टिंगच्या करिअरच्या बाबतीमधले थांबून आपण वेगळ्या याला आलो, पण तरी सुद्धा मला इथे सांगावं असं वाटतं, सखाराम बाइंडर काय काम केलंयस यार, काय काम केलंयस. आणि त्याच्यामध्ये ती त्या मुंगळ्यांची अशी रांग जात असते आणि त्याच्यामध्ये जरूर पहा. युट्यूबला अवेलेबल आहे सखाराम बाइंडर, लेखक विजय तेंडुलकर आणि याच्यामध्ये हिने काम केलेलं आहे. ऑफकोर्स सयाजी शिंदे आहे आणि चिन्मयी आहे चिन्मयी. आणि संदेश कुलकर्णी त्याचा दिग्दर्शक आहे. येस. तर हे नक्कीच पहा. दुसरं एक मला तुझ्या याच्याकडे वळावं असं वाटतंय, ते म्हणजे यू आर ब्लेस्ड विथ संदीप, संदेश, दोघं भाऊ आणि अमृता सुभाष, ऑफकोर्स तुझ्या भावाची बायको. सो कसं काय आहे हे सगळं रसायन? कारण सगळेच आहेत द ग्रेट. रसायनाबद्दल ऐकायला आवडेल. सगळ्यात दादा माणूस आमचा संदीप दादा, तो खरं खूप क्रिएटिव्ह आहे आणि मी त्याच्याबद्दल अनेकदा बोलली आहे. किती गोड कॉम्बिनेशन. आम्हाला तुमच्यातला असा एखादा गोडचा किस्सा आठवणार कुठला? खूप 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 काय काय आठवतंय. तर I know. मी असं म्हणायचे नेहमी की माझ्या आईबाबांसारखे आईबाबा मिळावेत, माझ्या भावांसारखे भाऊ प्रत्येकाला मिळावेत. त्याच्यात एक ऍडिशन आहे नचिकेतची की माझ्या पार्टनर सारखा पार्टनर सगळ्यांना मिळावा. सो स्वीट, सो आणि आता कावेरी पण अशी गोड मुलगी आहे, ती मला आवडते. पण संदीप संदेशच्या बाबतीत असं झालं की त्यांनी ना मला फार छान घडवलं.
वा. लाड मला खूप असं काही नाही वाटत की दादांनी हे दिलं, संदेशनी ते दिलं. हा. त्या पलीकडे मी खरंच भाग्यवान आहे, हा. कारण आपली मोठी भावंड आपल्याला घडवत असतात आणि ते म्हणायचं राहून जातं. हम्म. तर हा प्रश्न विचारलास त्यासाठी थँक्स. हम्म. मला नेहमी असं वाटत आलंय की ते निवृत्ती ज्ञानदेव आहेत आणि मी मुक्ताबाई आहे. क्या बात आहे, क्या बात. सो स्वीट, आणि सो स्वीट. ते माझ्या खरंच म्हणजे अतिशय विचारी, समंजस आणि कुठेही हार्मनी क्रिएट करणारे आहेत ते दोघ जण. मला कधीच ओवाळणी आणि भाऊबीज ह्याची आशा वाटलेली नाहीये. इतकं काही माझ्या भावांनी माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर उभं राहून मला दिलेलं आहे. स्वतःचं मत फिअरलेसली सांगणं असू दे, किंवा संदेश माझ्या बरोबर, माझा तमिळ सिनेमा चालू होता तेव्हा एका शेड्यूलला तो आला होता माझ्या बरोबर. ऍक्च्युली तो माझ्या ऑडिशनला आला होता माझ्या बरोबर. अच्छा. तर 2 छोट्या मुलांचा आणि संदेश ना याला पण आला होता, इफीला माझ्या बरोबर. ओके. तर मी तर कॉलेजमध्येच होते, तो जस्ट आउट ऑफ कॉलेज होता. तर आमच्यासाठी पुण्याच्या पलीकडे आपल्या राजधानीत दिल्लीला जाऊन एक इंटरनॅशनल फेस्टिवल बघणं. इट्स अ बिग थिंग. हो, आणि गिरीश कर्नाड होते, तर गिरीश अंकलनी सांगितलं होतं की कोण येणार आहे तुझ्या बरोबर? गुड, युअर ब्रदर इज कमिंग विथ यू. तर त्यांनी 2 छोट्या मुलांना कसं गाईड, अक्षरशः आमचे गाईड होते गिरीश अंकल. तर मला खूप छान छान पुस्तकं दिली आहेत संदेशनी. यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक एका भाऊबीजेला मला दिलं होतं. त्यांनी माझं आयुष्य बदललं. ते सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे. यू कॅन हील युअर लाईफ. लुईस एल हे नावाची त्याची रायटर आहे. किंवा दादानी दिलेल्या कितीतरी व्हॅल्यूज आहेत. त्यांनी कलाकार म्हणून जो प्रवास केला, तो इंजिनियर आहे स्वतः. कानपूर IITचा पास आउट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि नाटककार, अभिनेता, खूप इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. संदेश दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक आहे. आणि संदेशचं आणि अमृताचं अफेअर चालू होतं तेव्हा मला फार कौतुक वाटलं होतं अमृताचं, की ती NSD ला जाण्याचा निर्णय तिने घेतला. त्यामुळे अमृताचं मी पुण्यात जेव्हा ती परत आली शिकून, तेव्हा जंगी स्वागत केलं होतं आम्हीच सगळ्यांनी, दादा, वहिनी, संदेश, मी. आम्ही तिला आणायला गेलो होतो आणि माझ्या सगळ्या लँडमार्क कार्यक्रमांना ती दिल्लीहून आलेली आहे. किंवा आणि मला लाड करण्यासाठी हक्कानी दिलेली माणसं आहेत ही देवानी. सो स्वीट. त्यामुळे तुझा चेहराच सांगतोय सगळं काही. तुझा चेहरा इतका खुल्ला मी हे सगळं विचारल्यावरती हे प्रश्न. नाही, आणि त्यांच्या करिअर मधल्या अचीवमेंट्स बद्दल बोलू तेवढं कमी आहे. पण आम्ही अजूनही घरगुती आहोत ह्याचा मला खूप आनंद आहे. मला अजूनही मी साबुदाण्याची खिचडी केल्यावर अमृताला पाठवावीशी वाटते. आज हिने माझ्यासाठी दडपे पोहे खास स्वतःच्या हाताने करून आणले. म्हणजे बघा, सकाळी उठून सगळं आवरून इथे येणं आणि त्याच्या आधी हे पण करणं. सी, दिस इज लव्ह. आता दिस इज लव्ह नंतर प्रश्न आला, व्हॉट इज लव्ह फॉर यू? मला असं वाटतं की आपल्याला छान वाटणं इज लव्ह. गोड बोललीस, शॉर्ट अँड स्वीट. खरंच, कारण माझं नचिकेतवर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मला आता असं वाटतं की मला त्याची आठवण आली तरी मला छान वाटतं. काय बोललीस यार. मला, आणि आम्ही दोघंही, म्हणजे जसं मी माझ्या घरच्यांबद्दल बोलते, माहेरच्यांबद्दल बोलते, तसं नचिकेत बद्दल मी कितीही बोलू शकते. कारण मला फार फार आतून असं वाटतं की त्याच्यासारखी मॅच्युरिटी नसते माणसांमध्ये. भावनिक, प्रोफेशनल, किंवा माणसं फार आग्रहाने सांगायला जातात, नको नको त्या माणसाबरोबर तू काम नको करू, अरे हे काहीच पैसे देत नाहीत, जा. त्याच्यात तो खूप क्लासी मुलगा आहे. सो स्वीट. आणि मला म्हणजे कधी कधी आपण त्या माणसासारखा सुद्धा विचार करायला शिकतो. तसं नचिकेत बद्दल मला वाटतं. आणि ही मेक्स मी फील सो ब्युटिफुल अबाउट माय सेल्फ.
की सो नाईस मला सोनाली, डॅम लकी यार. आय एम. या आणि मला माहितीये की जेव्हा केव्हा मला लागतं, दुखतं किंवा माझं वजन हलतं, तेव्हा माझ्याकडे प्रेमाने, काळजीने बघू शकणारा मुलगा येतो. तो Yes. कधीच असं म्हणत नाही की उठली नाहीस ना आज? गेला बघ तुझा वर्कआउट. मी नाईट शिफ्ट करून आली आहे हैदराबादमध्ये सलग 8 दिवस. आणि तो पहिला असतो हे म्हणणारा की अरे दिवसा ती झोप नाही भरून निघत. जरा स्वतःला दे सूट, वेळ दे. वेळ दे स्वतःला. किंवा त्याला माहितीये की मला काही सुचत नसेल, तर तो म्हणतो चला पार्ल्याला जाऊया. आणि मी असं म्हणते मला नाही काही घ्यायचंय, आहेत भाज्या घरामध्ये आणि काही खरेदी करायची. आणि समहाऊ पार्ल्याला पोचेपर्यंत मला 4 गोष्टी आठवतात. की अरे 1 मिनिट नाही दॅट नाही. इज कॉल्ड रिअल स्त्री. द वुमन इन यू. हो. आणि त्याला करेक्ट कळतं. आणि परत येताना मी जे आनंदात असते आणि बडबडत असते नॉनस्टॉप. त्याला अशा माझ्या कळीच्या गोष्टी कळलेल्या आहेत. सो नाईस, सो नाईस. तो मला आनंदाने कंपनी देतो जेव्हा मला नाटकाला जायचं असेल तेव्हा. मला म्हणजे जाहिरात पाहिल्यावर मला कळतं की अरे बहुतेक बघून झालेत, हे राहिले ते राहिले. मग मी प्लॅन करते की अरे बहुतेक 28 तारखेला आपण आहोत. तो काढतो. वीकेंडला जर मी जाणार असेल तर तो अगदी आवर्जून माझ्या बरोबर येतो. किंवा जे काही माझे काही ना काहीतरी हिस्ट्रिओनिक्स असतात तेही तो समजून घेतो. म्हणजे मला कधी कधी जेवणाच्या टेबलावर कावेलेला मी म्हणते मराठी, ती काहीतरी 1-2 मित्रमैत्रिणी पण असतात आणि मग सगळ्यांना काहीतरी. आणि तेव्हा कुणीही असं म्हणेल की अरे थांब ना यार, तुझी ठेव तत्व बाजूला. मी नाहीये तशी बोरिंग पद्धतीने तत्व सांगणारी, पण तरी तेही तो समजून घेतो. आणि असंही नाहीये की आमचे काही मतभेद होत नाहीत, भरपूर होतात. आणि साऊथ इंडियन. नाही, त्याचे बाबा मराठी आहेत. अच्छा. इंदोरचे पंतवैद्य. अच्छा. आणि त्याचे बाबा सोलापूर आणि पुण्यात राहिले अच्छा. शिक्षणासाठी. अच्छा. आणि मग मुंबईतच आले. हा. डॉक्टर होते काका. हा. आणि त्याची आई पालघाट ब्राह्मीण आहे. त्या ओके. पालघाट म्हणजे केरळातलं आहे खरं. अच्छा. केरळम होणार आहे म्हणे आता. हा. मी आताच नुकतीच जाऊन आले तिकडे. तर त्या तिथल्या आहेत, पण त्या शुद्ध तमिळ आहेत, पण मुंबईतल्या आहेत. अच्छा. तर असं मिक्सचर आहे नचिकेतचं. लवली, फॅन्टॅस्टिक. एक जाता जाता एक प्रश्न डोक्यात येतोय, ते म्हणजे सोनाली, लुकिंग ॲट युअर लाईफ, तू तुझे लाईफ तुझ्या टर्म्सवरती जगत आलेली आहेस. कधी कमजोर क्षण येतात, कधी आपण ब्रेव होतो. सो कमजोर क्षणावरती तू मात कशी काय करतेस? प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते. कधी तुम्ही ब्रेवली, बिकॉज सी यू हॅव लेड युअर लाईफ ऑल अलोन. जसं माझ्या बाबतीत मी म्हणेन की दो आय एम मॅरिड, मोस्ट ऑफ द टाइम आय एम अलोन. सो लाईक अशा वेळेला आपण काही ठिकाणी कमजोरही होतो, जिथे आपल्याला एखादा चांगला मित्र असतो किंवा कधी आपल्याला आपला हस्बंड असतो, कधी कोण असतं, कोणी असतं, मैत्रीण असेल, कोणी असेल, परंतु त्याच्यावरती मात करताना, सो व्हॉट इज युअर स्टार्ट फॉर इट? कशी तू म्हणजे मात करतेस? कारण हे दोन्ही गोष्टी येत असतात आपल्याला. वेगळा आहे प्रश्न. व्हेरी इंटरेस्टिंग. मला कदाचित लाऊड थिंकिंग करावं लागेल, पण मी ना कांचन, मी ते सगळं जगते. कारण आपल्याला हर्ट वाटतं, आपल्याला चीटेड वाटतं, त्याच्यानंतर दुःख होतं. हे सगळं मी होऊ देते. मी त्याला स्किप करून पुढे जायचा प्रयत्न नाही करत. कारण सो ते यू गो थ्रू इट अँड देन यू लर्न युअर लेसन्स. हो. आणि out of मग it. मला त्याचं उत्तर मिळतं. कारण असं होत नाही की आज वाईट वाटलं आणि लगेच आपण तयार झालो त्याला उत्तर द्यायला. असं होत नाही. आपलं आपलं काहीतरी विचारचक्र चालू असतं, आपलं काहीतरी काम चालू असतं, किंवा त्याच माणसाबरोबर आपण असतो रोज. हो. कामही करावं लागणार असतं. हो. हे तर फार घडतं आपल्या हो. बाबतीत. आणि आणि अजूनही मला असं वाटतं की लाईक आय हॅव ऑल्सो डिरेक्टेड 9 फिल्म्स, पण तरी सुद्धा अजूनही स्त्री कुठेतरी आपल्याला जरा वरचढ बघतात ना. म्हणजे मेल, म्हणजे मेल फिमेल, ते एक दोन मी काय म्हणेन त्याच्या त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या 2 जाती, आणि ज्याच्यामध्ये मेल डॉमिनेशन आपल्याकडे असतं, मेल
शवनिझम असतो, काय असतं, अजूनही तो डीप रुटेड आहे. हे मला नेहमी दिसून येतं. आणि तुला ते जास्त जाणवणार कारण तू कारण डिरेक्टरही आहेस, प्रोड्युसरही आहेस. पोझिशन वरती त्या असते आणि मला कळत नाही की अरे पण हे असं का म्हणतायत की नाही बस असं मला हे असंच वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही फारसं नसतं. बट जस्ट टू शो यू की बस ठीक आहे, यू आर अ फिमेल, यू आर सो यू हॅव टू लिसन. अगं आणि हे प्रत्येक स्टेटमध्ये मी वेगवेगळं पाहिलं. सोनाली एक छोटासा इन्सिडेंट सांगते. मी युपीला गेले म्हणजे याला गेलेले होते अयोध्येला. परत येताना मी तिकीट दाखवत होते एअरपोर्टवरती. आपण जे दाखवतो तेव्हा आपलं आधार कार्ड वगैरे दाखवत होते. मागून एक माणूस आला, मला इथून जोरात धक्का दिला त्याने आणि तो पुढे गेला. आणि मला एवढा राग आला त्या गोष्टीचा. म्हटलं व्हॉट इज दिस? म्हटलं आप सॉरी भी नहीं बोल रहे हो म्हटलं. तर मला म्हणतो क्यों सॉरी बोलू मैं आपको? क्या अरे किया क्या है मैंने? आप बीच में आई. अरे म्हटलं मैं यहीं पर खड़ी हूँ, आप जाते वक्त चला धक्का लागला तुझा पण सॉरी तर म्हण. प्रश्नच नाही. आणि त्याच्यावरती ते जे 2 जण चेक करणारे होते ते मला म्हणाले जाने दो मॅडम जाने दो. अरे चलो ठीक आहे जाने दो असं करून. आणि मला असं वाटतं तो कुठला काय त्याला काय पॉलिटिकल आधार होता, काय होता, मी तर काय त्याला काय ओळखला नाही, काय नाही, काय नाही. आणि ही जस्ट लेफ्ट आणि आय फेल्ट सो 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 बॅड. अँड लेट मी टेल यू हे प्रत्येक स्टेटमध्ये विविधता मी पाहिली. आणि युपी मध्ये स्पेशली वुमेन हॅज टू बी अंडर, म्हणजे ती खाली दबलेलीच असली पाहिजे. हे मला त्याच्यातनं जाणवलं. चीड येते या मला गोष्टीची. चीड आली. म्हणून मी म्हटलं, की आपण किती काही केलेलं असलं ना, तरी कुठल्या तरी क्षणी आपल्याला असं मुद्दाम दाखवलं जातं, कमजोर केलं जातं. आता एक अलीकडेच मी माझ्या एका मित्राबरोबर एका कार्यक्रमाचं अँकरिंग करत होते आणि एक अधिकारी आले आणि ते माझ्या मित्राला म्हणाले 1 मिनिट इकडे या. आणि त्यांनी काहीतरी सांगितलं तर मला वाटलं त्या दोघांचं काम आहे काहीतरी. तर त्यांनी सिक्वेन्स मधले बदल सांगितले होते माझ्या मित्राला आणि तो मित्र परत पोडियम पाशी आल्यावर ते म्हणाले कळलं ना. हां. तर म्हणलं माझ्याशी बोलताय का? तर ते म्हणले हा मी ते सांगितलंय त्यांना. तर म्हणलं मला नाही माहिती, मी या स्क्रिप्टला धरूनच बोलणार. तर हां. ते म्हणले सांगितलं ना आत्ता. म्हणलं तुम्ही मला नाही सांगितलं. आणि त्या 2 म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी झाल्या त्यांच्या हातनं. बरं मी काही तिथे उभं राहून काही आय वेगळं नो. करतीये, याह. मेकअप करत बसलीये, मी त्यांना येत नाही म्हणाले, असं काहीच नव्हतं. पण असं करूया का? हे विचारायला तुम्हाला जर फक्त माझा मित्रच मेलच लागणार हां. असेल, तर तुम्ही बोलून घ्या. मी आता अनेकदा मला भांडायला जावंसं नाही वाटत, पण आपल्या वागण्यातनं त्या माणसाला हे कळलंच पाहिजे, एक्झॅक्टली. की हे तुम्ही बरोबर नाही केलंत. अरे आय फेल्ट सो बॅड ॲट दॅट टाईम. मला असं वाटलं, की काय चाललंय आणि मला नंतर त्याच्यानंतर खूप वेळा वाटलं, की मी Facebookला हा इन्सिडन्स टाकावा. त्याच्यावरनं आलं सोशल मीडिया. हां. लास्ट जाता-जाताचा प्रश्न. सोशल मीडिया इज व्हेरी पॉप्युलर, व्हेरी इम्पोर्टंट. एव्हरीथिंग इज म्हणजे विदिन नो टाईम यू गेट द इंटरनॅशनल कनेक्ट. ह्याच्यामध्ये मी म्हणेन, की मग ते Facebook असेल, Insta असेल, तुमचं Twitter असेल, तुम्ही इव्हन YouTubeला तुमचं काही असेल तर म्हणणं मांडू शकता. व्हॉट्स युअर टेक ऑन इट? सोशल मीडियामुळे काय झालंय माहितीये, मला खूप आवडतं कारण यू आर प्रत्येकाकडे ॲक्टिव्ह. आय एम ऍक्टिव्ह. प्रत्येकाला पी-आर टीम ठेवायची ऐपत नसते आणि इच्छाही नसते अनेकदा. की मला माझी पर्सनॅलिटी काय आहे हे मला कामातनं सांगायला आवडतं. त्याच्यासाठी लोकांनी श्रम घेऊन आता हिचं घर बघूया, आता हिचं अमुक बघू, तमुक बघू. एवढं एअरपोर्ट मला लूप. म्हणजे मला तेवढं पोचावसं नाही काय? वाटत. तर सोशल मीडियामुळे तुमचे स्वतःचे पी-आर चॅनल्स झालेत, येस, की तुम्ही येस, Instagramवर सांगू शकता, येस, Facebookवर, येस, YouTubeवर तुम्ही येस, स्वतःबद्दल सांगू येस, शकता. व्हिच इज येस, सो नाईस आणि तुम्हाला हवं त्या येस. पद्धतीने तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दाखवू शकता. एक्झॅक्टली. तर इतक्याच मर्यादित अर्थाने मी सोशल मीडियाकडे बघते आणि व्यापक अर्थानेही. अ, त्याच्यासाठी वाहवत जाणं जरा कमी केलं तर बरं होईल. नाहीतर अनेकदा कलाकार मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत असं होतं, की त्यांना त्यासाठी जगावं लागतं, की ते केलंच पाहिजे. ते सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. तर इतकंही जिव्हारी लावून घेऊ नये. इट इज सोशल मीडिया. सोशल आहे ती गोष्ट. तर इतकं मनाला लावून घेऊ नका. पण मला मजा येते कारण येस, येस, येस. माझ्यासाठी माझं समटाईम्स काम इव्हन पोहोचवण्याचा एक आय एन्जॉय आफ्टर चांगला माय वर्क. थोडं बहुत जरा आपलं टुक 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 होईल.
बट समटाइम्स त्याचं डिटॉक्स पण त्याच्यापासून व्हायला शिकलं नाही पाहिजे. ऍडिक्ट होऊ नये. डिजिटली डिटॉक्स होणं पण करेक्ट मग करेक्ट. गरजेचं वाटायला लागतं. सो आजकाल एक असं पण निघालेलं आहे की इन्फ्लुएन्सर्स जेवढे असतील तेवढ्यांनाच कास्ट करा, हे करा, ते करा. हा मला वाटतं तुला प्रश्न विचारू नये कारण की इन्फ्लुएन्सर्स आर इन्फ्लुएन्सर्स दे ते आर. ना यंगस्टर्स साठी महत्वाचं आहे. कारण त्यांना असं वाटतं अरे आपले फॉलोअर्स कमी आहेत म्हणून आपल्याला काम मिळत नाही. तर असं नाही. फॉलोअर्स तेव्हा मिळतील जेव्हा काम वाढत जाईल आणि काम मिळवण्यासाठी प्रयत्न करायला आणि पाहिजे. तुम्ही तुमच्या कामातून तुमचं टॅलेंट दाखवा. तो कामातून काम मिळणार आहे. कधीच तुम्हाला ह्याच्यातनं वगैरे असं काम मिळणार आहे असं आणि मला तरी वाटत नाही. किती फॉलोअर्स येस. आहेत आणि लाईक्स आहेत म्हणून ते सगळे लाईक करणारे सिनेमा बघायला जातात का? हा एक मोठा प्रश्न आहे. नाही. ती तिकीटं तेवढी विकली जातात येस. का? 5,000 लाईक्स आहेत. मग Yes. त्यातले 500 तरी आले का ना तुमचा सिनेमा बघायला? एक्झॅक्टली. मी त्याचा नेहमी असं म्हणते की 145 करोडचा आपला देश त्याच्यामधले तू समजा एक 12 करोड टाक महाराष्ट्रासाठी. असतील आता 14 पण झालेले असतील, आय डोंट नो. माझ्या एक वाटाण्या एवढ्या बुद्धीला जेवढं सुचतंय त्याप्रमाणे 12 करोड जर तू ह्याच्यामध्ये घातलेस, त्यातले कॉस्मोपॉलिटियन लोक वगैरे हे जर त्यातनं वजा केलेस तर एक 4-5 करोड त्यातनं आपण वजा करून टाकूया की बाबा 12त नाही गेले तेवढे समजा. तर मी म्हणते कुठे ना कुठेतरी एक 7-8 करोड तरी आहेत. मग का एवढा ऑडियन्स मिळू नये? की आणि 8 करोड मध्ये असं नसतो की चित्रपट पोहोचत नसतो त्यांच्यापर्यंत. नाही तुम्ही पब्लिसिटीच नाही केली. हे मूर्खपणा आहे. पब्लिसिटी करणार म्हणजे काय प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगायचं फक्त बाकी राहिलेलं असतं. आता पेपरमध्ये दिलं जातं, टीव्हीवरती सगळीकडे दिलं जातं, सोशल मीडियावरती एवढे सगळ्यांचे इंटरव्ह्यूज होतात, सगळं होतं. पीपल दे नो इट. आणि गंमत अशी आहे की नाटकं धुवाधार चालली आहेत. आता वेगळीच आता तेही एक मागची 2 वर्ष स्वागतार्ह आहे. या नाटकं चालली आहेत या आणि सिनेमे नाही चालत आहेत. बिकॉज लेट मी टेल यू बिकॉज दे आर अवेलेबल ऑन द OTT प्लॅटफॉर्म्स. हे अवेलेबल OTT प्लॅटफॉर्म वरती होत आहे आणि नाटक अवेलेबल होत नाहीये. त्यामुळे जे नाही मिळत ते माणूस बघायला जातं. मला त्याच्यावरनं. नाटकासाठी आनंद आहे पण सिनेमाचं कोडं सुटत नाहीये की काय अजूनही मराठी हा सिनेमाला प्रेक्षक काय येत नाही. म्हणजे अजून कितीतरी म्हणजे सिनेमे आहेत, जेव्हा मी थिएटरमध्येच बघायचा असं म्हणून गेले होते एक्झॅक्टली. आणि 10चा आकडा पण गाठला नव्हता. त्यात सॅड पार्ट बेसिकली कसं आहे माहितीये का, सिनेमा ह्याला तुम्ही एक एंटरटेनमेंटच लेबल लावलं आणि तुम्ही त्याच दृष्टिकोनातनं त्याच्याकडे गेलात की बाबा मला इथे एंटरटेनमेंटच मिळेल, तर निश टाईप ऑफ कॅटेगरीला कधी सुद्धा तुम्हाला ऑडियन्स मिळणार नाही. हा एक त्यातनं एक येतो. बरं याच्यातनं मुद्दा निघालाच आहे तेव्हा एक लास्ट आणि मुद्दा. मी एक सांगते की क्षितिज पटवर्धननी केलेली विधानं, पोस्ट आणि स्टेटमेंट्स मला खूप आवडले. तो म्हणाला की मी रडगाणं न गाता माझा सिनेमा थिएटरला लावून दाखवतो. त्यांनी खूप प्रयत्न केले उत्तर या सिनेमासाठी. क्रांतिज्योती तर चांगलाच चाललाय पण उत्तरसाठी तो अजिबात असं म्हणला नाही की अरे हा हिंदीत सिनेमा आला तो तसलाच आला. त्यांनी गाऱ्हाणीच गायली नाही आणि त्यांनी उत्तर चांगल्या पद्धतीने थिएट्रिकल आणला. रिलीज करून दाखवला. सो दॅट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. वळूया लास्ट प्रश्नाकडे, ते म्हणजे OTT. वेब सिरीज तुझ्या पुष्कळ आहेत, ज्याच्यामध्ये मी भरपूर इथे लिहिलेल्या पण आहेत ऍक्च्युअली. असू दे. जेवढ्या तू केलेल्या आहेस त्यातल्या पुष्कळ वेब सिरीज, वेब शोज मध्ये विसिल ब्लोअर आहे, त्याच्यानंतर धारावी बँक आहे, हाफ पॅन्ट फुल पॅन्ट आहे, मुंबई डायरीज आहे, त्याच्यानंतर स्कूल ऑफ लाईज आहे, त्याच्यानंतर बरेचसे अजूनही इतर मानवत बरेच मर्डर आहेत. आणि उपसबक्या. मानवत मर्डर आहे, उपसप्क्या, त्याच्यानंतर क्रॅकडाऊन 2. सो अपूर्व हा तर असं बरंच काय काय आहे. सो त्याच्याविषयी एक जाता जाता. मला खूप आवडतंय येस. वेब सिरीज मध्ये काम करणं. त्याची एक वेगळी काम करण्याची पद्धत आहे आणि कॅरेक्टर जरा जास्त जगता येतं. सिनेमामध्ये जर आपल्याला अमुक एवढे सीन करावे लागत असतील तर वेब सिरीज मध्ये नाही सीन्स असं नको म्हणायला पण कॅरेक्टर जास्त होल्ड करता येतं आपल्याला. कारण वेब सिरीज मोठी असल्यामुळे 8 ते 9 एपिसोड असतात त्यामुळे आपल्याला जास्त वेळ त्या कॅरेक्टर बरोबर राहता येतं आणि अनेकदा त्याचा पुढचा सीझनही येतो त्यामुळे अजून खेळत राहता येतं. तर म्हणजे एक वेगळाच नाटकासारखा हा एक्सरसाइज आहे. आय फील दॅट इट इज इन बिटवीन नाटक आणि करेक्ट फुल लेंथ सिनेमा याच्यामध्ये आहे. त्याच्यामधलं ते एक हे कारण आलेलं आहे. नाटकाच्या प्रयोगागणिक आपल्याला त्या भूमिकेची मजा येत राहते. Yes.
तसं वेब सिरीज मध्ये तुम्हाला एका सीझन मध्ये 9 एपिसोड करता येतात, पुढचा सीझन आला तर त्याचे अजून, तर त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही अजून एक्सप्लोअर करत राहतात ते, एक्झॅक्टली. ती भूमिका, ते तू कॅरेक्टर. मला वाटतं एक नाटक किंवा काहीतरी प्रोड्यूस केलेलं आहेस. हो, मॅड सखाराम. हा. ते अगं पु ल देशपांडेंनी लिहिलेलं आहे. ते हो, अच्छा. तेंडुलकरांसाठी. अच्छा. ही मला अगदी नोंदवावीशी वाटेल ही गोष्ट, की हा. आज आपण एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी काचकूच करतो सोशल मीडिया पोस्ट लिहिण्यासाठी. हा. कोणाला त्रास होत असेल तर. ओपनली बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हा. पण त्या काळात जेव्हा सखाराम बाइंडरवर मोठी टीका झाली होती, हा. तेव्हा तेंडुलकरांच्या समर्थनार्थ पु ल अच्छा. देशपांडेंनी लेख नाही लिहिला, भाषण नाही केलं, नाटकच नाटक लिहून लिहिलं. काढलं. मॅड त्याचं सखाराम. नाव आहे मॅड हा. सखाराम. आणि ते मंगेश सातपुतेनी दिग्दर्शित केलंय. अच्छा. आणि मला ते खूप आवडलं नाटक, आणि हो. मी त्याची प्रोड्युसर आहे. मी त्याच्यात पैसे घालते आणि मी त्याचे जास्तीत जास्त प्रयोग प्रयोग होतील याचा प्रयत्न करते. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. हे माझ्या अभ्यासात मला ते दिसून आलेलं आहे. मंडळी, नॉर्मली मी जे जे काही कलाकृती केलेल्या असतात त्या पहिल्यांदाच म्हणजे बोलते, परंतु आज आत्ताला मी तुम्हाला हे सगळं लास्टला बोलून दाखवते. परंतु प्रचंड सिनेमांची मोठी लंबी लिस्ट आहे. फटाफट फक्त मी त्याच्यावरती अगं, एक एक नजर, माझा अभ्यास म्हणून. तिचा दिल चाहता है 2001, 2026 ला आहे द पॅराडाईज, 94 ला आहे मे मादम. मे मादम. त्याच्यानंतर सुशीला सुजित आहे, टॅक्सी नंबर 911 आहे, आणि काशीनाथ घाणेकर आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, आगे बाई अरेचा 2, पेन्शन पुणे 2. त्याच्यानंतर गुलाबडी म्हणून गुलाबडी नावाची एक फिल्म हा. होती. त्याच्यानंतर सिंगम, प्यार तूने क्या किया, चेलू भी तर पहिलाच होता, गाबरीचा पाऊस आहे, प्यार तूने क्या किया, शुगर सॉल्ट आणि प्रेम, रिंगा रिंगा, शॉर्ट अँड स्वीट, मला मी पाहिलेलं होतं, ते मला आवडलेलं होतं, काटा रुते कुणाला, कैरी आहे, मिशन काश्मीर आहे, लव सितारा आहे, देऊळ आहे, गुलाबजाम आहे, कच्चा लिंबू, त्या रात्री पाऊस होता, माधुरी, वेल्डन बाबा, दोघी, गुलमोहर, मुक्ता सखी, देवराई गंध, वासुदेव, बळवंत फडके, क्या यही प्यार आहे, आणि अशा असंख्य, दिल दिमाग और बत्ती, भरपूर आहे, मी दमले. सो मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज सोनाली तुम्हाला एवढा वेळ काढलास, आणि आय होप सो की मी विविधता आणण्याचा खूप प्रयत्न केलेला ऍब्सोल्युटली. आहे खूप क्वेश्चन्स मजा मध्ये. आली, कारण मला विचार करून उत्तरं द्यावी लागली. कुठलीच उत्तरं तयार नव्हती. मस्त प्रश्न होते. कारण मी असं म्हटलं की बाकीच्या पॉडकास्ट मध्ये सोनालीचे झालेले आहेत आणि सगळ्यांना ते कळलेलं आहे, आणि त्याच्यामुळेच एक वेगळी सोनाली, सोनालीचा एक वेगळा अँगल हा मी तुमच्या समोर आणण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे, आणि आय होप सो की तो तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा जरूर 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 पहा आणि सबस्क्राईब करा द कांचन अधिकारी शो यासाठी. थँक्यू सो मच सोनाली फॉर थँक्यू कमिंग. कांचन. आणि येस. मला आवर्जून हे सांगावंसं वाटेल, की तू ज्या पद्धतीने इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून जबाबदारीनी आणि मित्रत्वानी सगळ्यांशी वागत असतेस, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुझी उपस्थिती मला दिसते. येस. ती कधी नितीन देसाईंच्या बाबतीत असेल, ती कधी कोणाच्या लग्नात असेल, येस. कुठल्याही पुरस्कारांसाठी तू जेव्हा परीक्षण करतेस किंवा तू एखाद्या समितीवर असतेस, त्यात आपल्या क्षेत्रावर असलेलं तुझं प्रेम दिसतं आणि जबाबदारी जाणवते. त्यात मला कधीच असं जाणवलेलं नाही, थांब जरा नंतर बोलू, तुला सांगते. ही घाई नसते नाही. तुझ्याकडे. तुला त्या कलाकृतींविषयी प्रेम असतं. येस. अशा माणसांची आपल्याला खूप गरज आहे. थँक्यू सो आणि मला असं वाटतं वी डिझर्व यू मच मच मोर ॲज अ डिरेक्टर. मला तुझ्या बरोबर काम करायचंय, आय त्यामुळे नो, आय बीन वेटिंग, लॉंगिंग करतो. आपण अजून प्लॅन करतोय. अजून तो योग आलेला येईल नाहीये. येईल. आणि माझ्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहितीये का सोनाली, मला नेहमी पैसे कमी पडत असतात. आणि कसं होतं, दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या बाबतीत जी लॅकिंग होते ती म्हणजे लॉबिंग. कारण मी रात्री कोणाबरोबर खंबा घेऊन बसू शकत नाही. त्याच्यामुळे लॉबिंग हे माझं फार, म्हणजे मी पाहिलंय की कित्येक वेळेला जेव्हा जजेस असतो किंवा असतो, मला तो पिक्चर आवडतो आणि मी इन्सिस्टिंगली ते सांगते. मला तो त्याचा दिग्दर्शक कोण आहे किंवा काय, मला काही सांगूच नका. मला ते नकोय उलट ऐकायला. आय एम मोर कन्सर्न अबाउट द सिनेमा. आय एम मोर कन्सर्न अबाउट व्हॉट ही हॅज शोन. तो त्यांनी कशा तऱ्हेने प्रेझेंट केलाय, मला त्याच्याकडे बघू द्या.
पण आपल्या इथे अनफॉर्च्युनेटली म्हणजे बोलायलाच पाहिजे आज की बाबा लॉबिंग प्रचंड लेवलला चालतं आणि त्याच्यामुळे त्या बावल्या वगैरे सगळ्या असतात त्या लॉबिंगच्या पण कॅटेगरीमध्ये तरी तू इकडे जातात तुझ्याकडून तिकडे लढतीयस, यू आर ऍट इट. त्यामुळे मला एक असं त्याचं एक दुःख वाटतं की बाबा एक स्त्री असण्याचे जे काही छोटेफार आपल्याला भोगावे लागतात त्यातला हा एक आहे कारण का दो आय हॅव बीन इन द इंडस्ट्री पास्ट 40 इयर्स आता परंतु हे खूप भोगायला पडतं. आय जस्ट डोंट नो वाय नाही, पण परंतु लेट्स इन्व्हाइट की कारण आता मराठीत पैसे घालू येस इच्छिणारे अनेक लोक आहेत, ते कोणीतरी सोर्सेस प्लीज असं तुझ्यापर्यंत पोहोचू यावं देत. यावं ह्या याच्यातर्फे आणि तू आणि धडाडीची आहेस. सोनाली इज देअर फॉर मी तर त्यामुळे असा एखादा चांगला चित्रपट एक मस्त ज्याला की करूया. सकस असं आपण म्हणू की देता येईल मला करूया. आणि थँक्स सो मच. मी म्हणजे रिअली रिअली फ्रॉम बॉटम ऑफ माय थँक्यू सो हार्ट मच. जाता जाता मला हे सांगायचंय की कुलस्वामिनी पैठणी ही श्वेता म्हणून माझी एक मैत्रीण आहे आणि तिचं दुकान आहे हे माटुंगा स्टेशनच्या एक्झॅक्टली समोरच आहे. मी स्वतः त्या दुकानात जाऊन आलेली आहे. विविध प्रकारच्या पैठण्या विविध इतर प्रकारच्या पण साड्या तिच्याकडे आहेत आणि त्याचमुळे तिचंही सोनालीवरती खूप प्रेम आहे. त्यामुळे आज मीच तिला म्हटलं तू ये आणि साडी जी आहे जी मी Oh सिलेक्ट my- केली बाय द वे Wow. पण ती ती तुला देईल आणि तिथेच आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.